हं? इतका वेळ झाला करत काय होतीस तू? नाही हो, आतमध्ये ते शिट. ऐका ना, रागवू नका. काम झालं तुमचं? लवकर आलात तुम्ही? मी जाऊन चहा बनवून आणू? ए, म्हणजे काम नसलं तरी मी ऑफिसमध्येच बसून राहायला हवं का? आणि तू कामाला जातेस याचा मोठेपणा मला दाखवतेस तू? म्हणजे जर मी लवकर आलो तर तू रागवशील नाही का? अरे तुम्ही आल्या आल्या हे सगळं का बोलताय? ओ, माझं बोलणं आता तुला आवडत नाहीये. माझ्या बोलण्याने तुझं डोकं खराब होतं नाही का? अरे मी केव्हा असं बोलली? अच्छा सॉरी, चुकीने विचारलं. सांगा ना काय खाल? ओ, मला काय हवं तुला माहिती नाहीये ना? प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझ्या मागे धावायचं ना? तेव्हाच तुला कळेल की नाही? हं? अरे बाबा, माझा तो अर्थ नव्हता. मी काय म्हणत होती? काहीच करण्याची गरज नाहीये. टेन्शन नको देऊ, चहा आण जा. अच्छा ठीक आहे. सोबत काही खायला आणू? काय ग? प्रत्येक गोष्ट मलाच विचारायला हवी का? मला तू काहीच नको देऊ आता. वरून विचारते आणू की नाही काही. अच्छा ठीक आहे, जाऊन घेऊन येते. ह्या. प्लेट इकडे ठेव. हम्म. हम्म. हा काय स्वतःसारखा चहा बनवलायस तू? काय झालं? चहात साखर कमी आहे का? ए, चहाची पत्ती खूप जास्त आहे यात. किती खराब आहे ही टेस्ट. अरे पण तुम्ही चहा नेहमी स्ट्रॉंग पिता ना? आज तुला स्ट्रॉंग बनवायला सांगितलं का मी? जेही आहे ते विचारून कर. आगाऊपणा नको करू. आई पण ना, जेव्हा बघा तेव्हा फोन करत असते. हॅलो आई, बोल आई. हॅलो अमू, काय करतेयस ग? कशी आहेस तू? आईसोबत बोलायला पण तुझ्याकडे असं वेळ काही नाही नाही का? आई, थोडं काम होतं. ठीक आहे ठीक आहे. खूपच जबाबदार झाली आहेस तू आता. हे बघ बेटा, आपल्या नवऱ्याला नेहमी आपल्या पदरातच बांधून ठेवतो. जेही काही करेल ते तुलाच हम्म. विचारून करेल असं सांग. ठीक आहे? ठीक आहे आई, ते सगळं मी बघून घेईल. तू जेवली? हो, माझं जेवण झालं. तू आनंदाची बातमी कधी देणार आहेस? इथे लोकांचे तोंड बंद करणं कठीण होतंय ग. आई, मी हे सगळं नाही म्हणतेय का? हे सगळं देवाची देण असते ना, मी पण त्याचीच वाट बघतेय. हे बघ मुली, जे लोक म्हणतात तेच सांगते आई, मी तुला. आता बस कर ना आई. माझं डोकं दुखतंय, मी थकून गेली. नंतर बोलायचं का? हल्ली मुठी, जेव्हा माझ्यासोबत बोलायचं असतं तेव्हाच तुझं हे दुखतं ते दुखतं. आणि सासूसोबत तर हसत हसत बोलते ग तू. सगळ्या मुली आपल्या आईसोबत अगदी हक्कानी बोलतात. तू अशी कशी झाली आई, ग? तू पहिले फोन ठेव. अगं ऐक तर. अहो, काय ग? सगळं रेडी आहे ना? जेवायचं का? हो स्वयंपाक तयार आहे, बसा ना. हं? जेवण रेडी झालं तरी मॅडम स्वतःहून बोलवणार सुद्धा नाही आता. सगळं मलाच विचारावं लागेल का? असं नाहीये, आत्ता तयार झालं. डायनिंग टेबलवर बस आत्ता लावलंय. तुम्ही यायची वाट बघत होती मी. प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्याकडे उत्तर आहेत ना? चल. मध्ये ठेव ना. ऐका ना, तुम्हाला आवडतं म्हणून खिचडी बनवली आहे मी. हं, हं. हं. का ग? तू ही खिचडी भांड्यात बनवलीस का? की मग सिमेंट मिक्स करणाऱ्या मशीनमध्ये बनवलीस? का काय झालं? काही कचरा आहे का? काही कचरा? माझं तोंड उघडायला नको लावू तू. आह. माझं डोकं खराब नको करूस तू. यात कचराच आहे कचरा.
तुला काही बनवणं येतच नाही का? तुझ्यासारख्या बायको सोबत तर श्या. सासूबाईंना फोन करते. 2 मिनिट थांबा. माझ्या सुनेचा कॉल येतोय मला. मी तुमच्याशी नंतर बोलते. हां. हॅलो. हा आई. अमृता, तू काय करतेस बेटा? मी अं, फोन केला तू उचलला पण नाही. ते मी स्वयंपाक करत होती आणि जेवल्यानंतर कपडे बदलून बस आत्ताच बसलीये. ठीक आहे बेटा, तो काय करतोय? ते जेवून झोपायला गेले. माझ्यासोबत बोलायला पण वेळ नाहीये त्याला. इतका बिझी झालाय माझा मुलगा आता. तो तुझी काळजी घेतो ना? हो हो, तो माझ्याकडे छान लक्ष देतो. ठीक आहे. तसा थोडा रागीट आहे तो. तुझ्या रस्त्यात नक्कीच येईल तो. पण आता तुझ्यावर आहे. असं काही नाहीये आई. इथे खूप खुश आहोत आम्ही. इथे कसलीच कमी नाहीये. तुम्ही कुठल्याच गोष्टीची काळजी नका करू. मी सांभाळून घेईल. ठीक आहे अमृता. लवकरात लवकर आम्हाला नातवंडांना खेळवायचंय, कळतंय का? हो आई. तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमच्या बरोबरच राहायची इच्छा होती. पण काय करू, मला इथे यावं लागलं. चला, काही हरकत नाही. तुम्ही वेळेवर जेवून घ्याल, औषध घेऊन घ्याल. मी पुढच्या आठवड्यात येईल, ठीक आहे? हं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी तुला जायची गरज नाही. त्याला सांग की तुला कामात सपोर्ट करायला. हो हो, तो मला खूप सपोर्ट करतो आई. खरं तर देवालाच माहिती. ठीक आहे, तुम्ही दोघेही खुश असेल तर तेच आम्हाला खूप आहे. हो आई. तुम्ही तुमची काळजी घ्या. नंतर हं. कॉल करते. ठीक आहे बेटा. फोन ठेवते हं मी. हं. हे जरा सुधरतील तर बरं होईल. हं? ए, आता काय झालं? इतका उशीर कशाला? ते मी आईशी बोलत होती म्हणून. ठीक आहे, ये. बस इकडे. आता मुद्दाम उशीर केलास ना तू? असं नाहीये. तुला माहितीये केव्हापासून तुझ्या येण्याची वाट बघतोय मी इकडे? आपल्या इच्छांना मी दाबू शकत नाही, तुला माहिती आहे ना? हे तुझं लाजणं ना, तुझं असं लाजणं ना मला खूप आवडतं, तुला माहिती आहे ना? मी तुम्हाला इतकी आवडते. तू असं का म्हणतेस ग? मला तू खूप आवडतेस. तर मग तुम्ही संध्याकाळी चहा पिताना माझ्यावर एवढे रागवलात का? त्यावेळी राग आला म्हणून मी ते सगळं बोललो. त्याचा अर्थ हा नाही की तू मला आवडत नाही. अच्छा, तर माझ्यावर रागवणार नाही ना? उगाच तुझ्यावर का रागवू ग मी? ऐका ना, तुम्ही हसता ना तर तुम्ही किती छान दिसता, माहितीये तुम्हाला? हे अगं मी तर तसाच आहे. तू किती सुंदर आहेस तुला माहितीये? माझी सुंदर बायको आहेस तू. मी सदैव तुला पाहतच राहीन. मला लाज वाटते. हो. काय बोललीस? तुला लाज वाटते? कशाला? असं नाहीये. तुमच्या गोष्टी ऐकून मला खूप आनंद होतोय. आणि मला पण तुझ्याशी बोलल्यावर खूप आनंद होतो मला. माझी प्रेमळ बायको आहेस तू आणि माझी सुंदर बायको आहेस तू. अम्मू, अम्मू, कधीपर्यंत असंच तुला पाहत बसू मी? वरून तर हा लाईटही ऑन आहे. ऑफ करू का? हं. घ्या. काय झालं? अशी उदास का वाटतेस तू? नाही नाही, काही नाही. अगं काही झालं असेल तर सांग ना. हं. बघ अमू, आज माझं काम लवकरच संपणार आहे. मी एकदम उडून येईल आणि तुला तयार राहावं लागेल, ठीक आहे? हं. अजून एक गोष्ट, ती तुझी येल्लो साडी घालून केसात गजरा वगैरे माळून मस्त तयार हो, ठीक आहे? आजची रात्र हं? अगं हे काय मीच बोलतोय, तू शांत उभी आहेस. ते काय आहे ना, मला काय झालं? हा, तब्येत ठीक नाहीये का?
लगेच डॉक्टरांकडे जा. हे बघ, मी यायच्या आधी तू फ्रेश होऊन जा. कुठलंही काम करण्याची गरज नाहीये. असं नाहीये हो. ते मी अगं असं नाही तर मग कसं? काल रात्री एकदम खुश होतीस तू. नाही ते पोट खूप दुखतंय. पोटात दुखतंय का? मी किती वेळा सांगितलंय जंक फूड खायचं नाही म्हणून. फूड पॉयझनिंग झालं असेल. मेडिकल शॉप मधून औषध आण, सगळं बरं होईल. ठीक आहे? जेव्हा मी परत येईन ना, इतकी डल नको राहूस, कळलं? समजून घ्या ना. ते माझे पिरियड चालू झाले. हा? अगं काय बोलतेस तू? आता काही दिवस आधीच म्हणाली होती पिरियड झाले. इतके लवकर कसे आले आता? ए, मी खुश असलो तर तुला आवडत नाही ना? हा? हे नेहमी महिन्या महिन्यानी येणारी गोष्ट आहे ना. ए, हे बघ, मला खूप टेन्शन देतेस तू. अरे पण याच्यात मी काय करू शकते? हो ठीक आहे, तू अजिबात काही करू शकत नाहीस. मला अगदी बरोबर माहिती आहे हे. मला मूलही नाही देऊ शकत तू आणि आनंदही देऊ शकत नाहीस. तुझ्याशी लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. शिट. प्लीज ऐकून घ्या ना. आता ऐकायला राहायला काय आहे? आज ऑफिस मधून काम लवकर संपवून तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता मला, पण आता मला व्यवस्थित कळलंय. अहो माझं ऐकून तर घ्या. आता काय ऐकायचं राहिलंय? हा? श्या. ऐका तुम्ही जेवून तर जा. ए, हा? मला जास्त टेन्शन द्यायचं नाही. निघायचं इथून, चाल. आज याच बहाण्यानी सुट्टी घ्यायची आहे ना तुला? आज जेही ठेवलं असेल खाऊन गपचूप झोपून जा. नाहीतर तुझ्यासारखं तेही वेस्ट होईल ना. खड्ड्यात अरे, जा. ऐका श्या. तर. आले असतील पण तरीही कॉल करून बघते. हॅलो, काय आहे? ऐका ना, येताना जरा पॅड्स घेऊन याल ना. ते काय आहे ना, संपले आहेत माझे. मी काय तुला तुझा नोकर वाटलो का ग? विचार केला होता आनंदी होऊन घरी हलवा घेऊन येतो, पॅड आणायला सांगतेस मला? मला टेन्शन देऊन तुला मला वेडा करायचा आहे ना? हाच प्लॅन आहे ना तुझा? तुम्ही असं सगळं का बोलताय? मग कसं बोलू मी? माझ्या स्वप्नाचा चुराडा करून मलाच पॅड आणायला सांगतेस? पण तुमच्याशिवाय मी अजून कोणाला मागू शकते? प्लीज जरा घेऊन या ना. मी लास्ट टाइम आणलं होतं ना, कुठे गेलं ते? सगळेचे सगळे वापरलेस का? ते मागच्या आठवड्यात तुमचे नातेवाईक आले होते ना. तुमच्या काकाची मुलगी आहे ना अभि. तिचे पिरियड्स होते म्हणून मी तिला देऊन दिलं. विकत आणून द्या ना. मी तुम्हाला सकाळी बोलणार होते पण तुम्ही रागात होते ना, तर नाही बोलली. अगं माहितीये मला, प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही कारण असतातच तुझ्याकडे. आधी फोन ठेव, मग घेऊन येतो तुझे पॅड. आणि ऐक, यायला उशीर होईल मला. लवकर येऊन तुझं रुपडं पाहू शकत नाही मी. डोकं खराब होतं माझं. लवकर फोन कट कर. वेड्यासारखं ओरडायला लावू नको मला आता. फोन ठेव. हम्म. 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 अरे तुम्ही तुम्ही केव्हा आलात? का? तुला वाटलं की मी येणारच नाही? तुम्ही असं का बोलताय? ठीक आहे, ते सगळं सोड. मला भूक लागली आहे, खायला काहीतरी आण. नाही ते पोटात दुखत होतं म्हणून काही बनवू नाही शकली. थोडं तुम्ही हॉटेलमधनं काही घेऊन याल का? तुला अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी हॉटेलचं खात नाही. माहिती आहे. आज एक दिवस जरा ऍडजस्ट कराल का तुम्ही? लग्न झाल्यापासूनच तुझ्यासोबत ऍडजस्टमेंटच करतोय मी. प्लीज तुम्ही असं नका बोलू. ए, नेहमी नेहमी अशी नाटकं करायची नाही हा. तुला पाहूनच राग येतो मला. ऐका, अजून काय आणू सांग? पॅड्स मिळाले तुम्हाला? मी आणायला विसरलो, आता जाऊन आणतो.
काहीही झालं तरी माझ्या सुनेच्या कॉफी समोर काहीच नाहीये. आत्ता लक्षात आलं. तिला फोन करायचा विचार करत होती मी. हॅलो, बोला ना आई. काय बेटा? काय करतेस तू? तुझा आवाज इतका डल का वाटतोय? पिरियड सुरू झाले. ओ, ठीक आहे, ठीक आहे. आई तुम्हाला वाईट वाटलं का? सॉरी आई. असं वाटलं होतं की मी नक्कीच प्रेग्नेंट होईल यावेळेस. पण अगं जाऊ दे गं. जे होत आहे ते होऊ दे. तू काळजी नको करू. याविषयी तो तुला काही वाईट वगैरे बोलला का? अरे रे, तो मला असं काहीच नाही बोलला. त्यांनी माझ्याकडे छान लक्ष दिलं. ते थोडं मला वाईट वाटतंय. वाईट वाटण्यासारखं काय आहे? लवकरच तुझ्या पदरात मूल येईल. मी पण तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. हो, ठीक आहे. मला समजून तुम्ही मला इतकं प्रेम देताय, खूप मोठी गोष्ट आहे. मी खूप भाग्यशाली आहे आई. माझं सौभाग्य की तुझ्यासारखी सून मला मिळाली. नाही नाही, तुझ्यासारखी मुलगी मिळाली हेच छान. ठीक आहे बेटा, बघ मी पुन्हा म्हणते तुला. जर माझ्या मुलाने तुला काही त्रास दिला ना, तर तू मला सांग. मी बोलते त्याच्याशी सगळं. कळलं का? ठीक आहे? त्याला घाबरून माझ्यापासून काही लपवायचं नाही. कळलं? असं काहीच नाही आई. एकत्र खूप खुश आहोत आम्ही. तुम्ही आमची काळजी नका करू. बस तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे बेटा. तू जेवण कर हं? फोन ठेवते बेटा. हो, ठीक आहे, ठेवते. हिच्या बोलण्यावरून तर वाटतंय की काहीतरी गडबड आहेच.